नमस्कार, कसे आहात सगळे? तुम्हा सर्वांचे माझ्या YouTube चॅनलवरती स्वागत आहे। आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हाळ्यात भरपूरच आहे आणि बाहेर गावी जाताना वगैरे आपल्याला काही भाज्या घेऊन जाव्या लागतात। त्याच्यासाठी आजची रेसिपी आहे कुटाची रेसिपी। त्याच्यासाठी 3 कांदे घ्यायचे आहेत आणि 4 मिरच्या। 1 2 3 कांदे, 1 2 3 4 मिरच्या ह्या मस्त असे चॉपिंग करून घ्यायचं। छोटे छोटे नाही, मोठे मोठे कांदे कापून घ्यायचे आणि मिरच्या छोट्या छोट्या करून घ्यायच्या। त्यानंतर कढईमध्ये कढई तापायला ठेवायची, त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं। 2 ते 3 चमचा तेल। ही भाजी तुम्ही प्रवासात अगदी घेऊन जाऊ शकता, रात्रभर 2 दिवस तर खराब बिलकुल नाही होणार अशी ही भाजी आहे कुटाची भाजी। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी ह्याचा आपण तडका म्हणजे फोडणी देणार आहोत। फोडणीसाठी हे त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे आहे आपल्याला मिरची। आहा, तिखट झणझणीत आपल्याला खायला आवडतं। त्यानंतर कांदा, त्याच्यामध्ये मोठा मोठा कांदा आहे तो तर टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं। लालसर होईपर्यंत कांदा आणि मिरची परतून घ्यायची। त्यानंतर हे आहेत शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे आहेत। एक वाटी घेतलेले आहे, ते मस्त असे ओबडधोबड तुम्ही कुटून घेतले तरी चालेल। मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत, ओबडधोबड आहेत, जास्त पण बारीक नाही आहेत। आणि आता ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला त्या ह्याच्यामध्ये। आणि थोडंसं पाणी, किंचित पाणी लागणार आहे। पाण्याचा शिंतोडा, आजी जसं म्हणते पाण्याचा शिंतोडा टाकायचा, बस तेवढंच टाकायचं। आणि ते मस्त असं भाजून पूर्ण असं परतून तर ड्राय करून घ्यायचं, पाणी सगळं काढून घ्यायचं। म्हणजे ही भाजी एकदम टेस्टी लागते। आहा, तुम्ही बघू शकता की एवढी मस्त झालेली आहे भाजी आणि ही आरामात तुम्ही भाजी टिफिनला प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता आणि बिलकुल खराब न होणारी भाजी, ती म्हणजे कुटाची भाजी। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन दाबा। धन्यवाद।